अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, बरेच स्वामी भक्त, बरेच भाविक स्वामींचं दर्शन घेण्यासाठी अक्कलकोटला जातात, स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये जातात. कोण स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जातं, मठामध्ये जातं. खूप जण जातात. प्रत्येकाचे वेगवेगळे प्रश्न असतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इच्छा असतात आणि त्या पूर्ण व्हाव्या किंवा स्वामी महाराजांचं दर्शन मिळावं, स्वामी महाराजांचा सदैव कृपा आशीर्वाद आपल्यासोबत असावा असं प्रत्येकाला वाटत असतं. आणि त्याच्यासाठी प्रत्येक भाविक, किती गर्दी असो, किती ऊन असो, काहीही असो, ऊन पाऊस वारा काहीही बघत नाही. फक्त आणि फक्त मनामध्ये एकच आस असते स्वामी दर्शनाशी. आणि स्वामी दर्शनासाठी प्रत्येक भक्त हा स्वामी महाराजांच्या दरबारात जातोच. तर आम्हीही स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी अक्कलकोटला स्वामी महाराजांच्या दरबारामध्ये गेलो होतो. तर तिथल्या काहीतरी छोट्याशा क्लिप तुमच्यासोबत मी शेअर केलेल्याच आहेत. त्याचबरोबर जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला अक्कलकोटमधलं सर्व काही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सर्वांना अक्कलकोट माहिती आहे, स्वामी महाराजांचा दरबार माहिती आहे, सर्व काही माहीत आहे. पण बघा, आपण अक्कलकोटला गेलो की एक इच्छा असते, काहीतरी आठवणी असतात, त्या आपल्या मोबाईलमध्ये राहाव्या. आपल्याला जेव्हा कधी स्वामी महाराजांचा दरबार पाहायचा असेल त्यावेळेस पाहता येतो. याच्यासाठी आपण मोबाईलमध्ये तो व्हिडिओ सेव्ह करूनच ठेवतो. तर त्याच पद्धतीने मी पण अशा प्रकारे मोबाईलमध्ये व्हिडिओ सेव्ह करून ठेवलेलाच आहे. बघा, ज्यावेळेस आपण तो व्हिडिओ ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस प्रत्यक्ष आणखीन अक्कलकोटमध्ये गेलेल्याचा मनाला एक आनंद वाटतो. आणि बघा, आज या व्हिडिओमार्फत मी तुमच्याशी शेअर करणार आहे की अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठात गेल्यानंतर, दरबारात गेल्यानंतर आवर्जून हे एक तुम्हाला काम करायचं आहे. बघा, तुम्ही कधीही जाओ, एरवी जा, स्वामी महाराजांच्या प्रकट दिनादिवशी जा, स्वामी महाराजांच्या पुण्यतिथी दिवशी जा किंवा कधीही जावा, तुम्ही केंद्रात जा, मठात जा, स्वामी महाराजांच्या दरबारात अक्कलकोटला जावा. पण तिथं गेल्यानंतर आपण काय करतो? दर्शन करतो, फुलं घेतो, पेढी घेतो, हार घेतो, दर्शन करतो. सर्व अक्कलकोटमधले जेवढे काही ठिकाणं आहेत तिथं जातो, दर्शन घेतो. मग हे सर्व आपल्याला घाई गडबड असते. आपण दरबारात पण दर्शन बारीने घेतो, त्यावेळेस पण आपल्याला गडबड असते की पटकन दर्शन व्हावं आणि पटकन बाहेर यावं, आणखीन दुसरीकडे दर्शनाकडे ठिकाणी जावं, समाधी मठाकडे जावं, वटवृक्षाकडे जावं किंवा स्वामी महाराजांच्या इकडल्या ठिकाणी जावं, इकडल्या ठिकाणी जावं, असं आपल्या मनामध्ये इच्छा असतात. पण त्याचबरोबर आपण एक महत्त्वाची सेवा म्हणा, एक महत्त्वाची गोष्ट करून जाण्याचं विसरतो. ती तुम्ही आवर्जून स्वामी महाराजांच्या मठामध्ये, केंद्रामध्ये गेल्यानंतर आवर्जून लक्ष करून हे काम करायला पाहिजे. बघा, याने तुमच्या मनाला एक वेगळंच समाधान मिळतं, एक वेगळा आनंद मिळतं. तुमचं मन हे स्थिर राहतं आणि स्वामी महाराजांच्या दर्शनाने तुमचं मनही तृप्त होतं. तुम्हाला कोणती गोष्ट करायची आहे? स्वामी महाराजांच्या ज्यावेळेस दरबारात जातो आपण स्वामी महाराजांचं दर्शन घेतो. दर्शन झाल्यानंतर आपण जो स्वामी महाराजांचा रुद्राक्षाचा जो फोटो आहे तिकडं दर्शनासाठी जातो. मग तिथं वेगवेगळे खूप भाविक तिथं स्वामी महाराजांचा जप करत बसतात, स्वामी महाराजांचं स्वामीचरित्र सारामृतचं पठण करत बसतात, वेगवेगळ्या ग्रंथाचं पठण करत बसतात. तुम्ही तर पाहतच असतात. तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे? तिथे गेल्यानंतर स्वामी महाराजांच्या दरबारात तुम्हाला अवघे 5 मिनिट वेळ काढा तुम्ही. बघा, खूप गडबड असते. आता आपण देवदर्शनाला आलं म्हणल्यास कोणी एस टीनं येतं, कोणी स्वतःच्या गाडीने येतं, कोणी गाडी करून येतं, तर कोणी गाडीवर येतं. मग उन्हाच्या आधी आपापल्या घरी पोहोचावे, प्रत्येकाची घाई गडबड असते. किंवा एस टीने जर आलेले असते तर पुढची एस टी जाते म्हणून त्याची घाई गडबड असते. मग वेळ जर नसेल तुम्हाला तर अवघ्या 5 मिनिटात तुम्हाला ही सेवा करायची आहे. किंवा 10 मिनिट जर वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिट बसा, अर्धा तास बसा. तुम्हाला स्वामी महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर स्वामी महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. स्वामी महाराजांची निदान एक माळ तरी जप तुम्हाला करायचा आहे. माळ नसेल, आता काय प्रत्येकजण माळच घेऊन जाईल असं नाही. तिथे माळा असतात विकण्यासाठी, पण माळ नसली तरी पण चालते. अवघ्या 5 किंवा 10 मिनिट तुम्हाला स्वामी महाराजांच्या दरबारात बसून स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जितका वेळ जप होऊ
तितका वेळ तुम्ही करा. माळ जर असली, शक्य जर असलं, वेळ जर असला तर तुम्ही 11 माळेसुद्धा केल्या तर खूप म्हणजे खूप छान असणार आहे. आणि जर समजा तुम्हाला जर अर्धा तास वेळ असेल किंवा 1 तास वेळ असेल तर तुम्ही तिथे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायणसुद्धा करू शकतात. कारण जर तुम्ही त्या दरबारात स्वामी महाराजांच्या दरबारात स्वामी महाराजांचं पारायण करताय तर खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात. खूप जण ताई, खूप जण दादा स्वामी महाराजांच्या दरबारात स्वामीचरित्र सारामृताचं पारायण करतात. तुम्ही पाहिलंच असेल, जेव्हा कधी तुम्ही दर्शनासाठी जातात तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारात हे सर्व काही पारायणं केलेली किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण केलेलं, जप केलेलं हे तर तुम्ही पाहतच असाल. तर त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण करणं शक्य नाही का नाही होत, तर अवघ्या तुम्ही स्वामी महाराजांचा 5-10 मिनिट नामस्मरण करा. स्वामी महाराजांच्या दरबारात बसून डोळे मिटून, कारण प्रत्यक्ष तुम्ही स्वामी माऊलींच्या समोर बसलेला आहात, प्रत्यक्ष तुम्ही स्वामी महाराजांच्या दरबारात बसलेला आहात आणि स्वामी महाराज प्रत्यक्ष तुमचा तो जप ऐकत आहेत, तुमचं तो पारायण स्वामी महाराज ऐकत आहेत. असं की जणू तुम्ही प्रत्यक्ष स्वामी महाराज तुमच्या समक्ष बसलेले आहेत. इतकं अंतर स्वामी महाराजाचं आपल्या तितकं जवळचं अंतर बनतं. त्याच्यामुळे अवघी 5च मिनिट तुम्ही ही सेवा अक्कलकोटला गेल्यानंतर आवर्जून करा. यानं काय होणार आहे बघा, याने तुमच्या मनाला एक वेगळी शांती मिळणार आहे, तुमचं मन स्थिर होणार आहे, तुमच्या मनाला एक वेगळं समाधान मिळणार आहे, तुमच्या मनाला एक वेगळा आनंद मिळणार आहे की स्वामी महाराजांचं मी दर्शन घेतलं आणि 5 मिनिटं स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं. बघा, खूप मनाला आनंद वाटणार आहे, समाधान वाटणार आहे. मी पण स्वामी महाराजांच्या दरबारात गेल्यानंतर जास्त म्हणजे माझ्यासोबत माझी आई, माझी बहीण दुसरीकडे गेली होती, म्हणजे आमची थोडीशी इकडं चुकामुक झालेली होती. पण तेवढ्या ह्याच्यातसुद्धा मी 5च मिनिट बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण तिथे केलं. डोळे मिटून एकदम शांत बसून स्वामी महाराजांचं नामस्मरण केलं. मग त्यावेळेस मला नामस्मरण करायचं होतं, त्याच्यामुळे मी कोणता व्हिडिओ घेतला नाही काही किंवा व्हिडिओ केला नाही. कारण आपण एक सेवा करत आहोत, मग सेवेचा व्हिडिओ काय म्हणून करायचा, आणि शक्यतो केला पण असता, पण माझ्यासोबत दुसरं कोणी नव्हतं, ते सगळे दुसरीकडे इकडे तिकडे गेलेले होते, त्याच्यामुळं व्हिडिओ तुमच्याशी शेअर करू शकले नाही. तर हा जेवढा व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत मी अक्कलकोटचा, घाणगापूरचा शेअर केलेला आहे. बघा, हा घाणगापूरचा तुम्हाला संगमावरचा तुम्हाला इथं गुरुचरित्र पारायण करायला बसतात तिथला तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तर तुम्ही आवर्जून इथे सुद्धा घाणगापूरमध्ये सुद्धा आल्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांचं नामस्मरण करू शकता, दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकतात. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, हा स्वामी महाराजांचा, दत्त महाराजांचं तुम्ही नाम जपसुद्धा करू शकता. तर ताईंनो, बस एवढंच तुम्हाला सांगायचं होते की अक्कलकोटला गेल्यानंतर आवर्जून हे एक काम नक्की करा. तर कसा होता आजचा व्हिडिओ? आवडला असेल तर एक लाईक नक्की जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका.